कोल्हापूर इथं गांधीनगर परिसरात महापालिकेच्या हद्दीतल्या विनापरवाना व्यावसायिक बांधकामावर महानगरपालिकेची निष्कासन मोहीम सुरू. यवतमाळच्या श्रद्धा जाजू सीए फायनल परीक्षेत 383 गुण मिळवत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण. परिसरात आनंदाचं वातावरण. चंद्रपूरमध्ये गौंडपिंपरी तालुक्यात वढोली इथं दारू दुकानाविरोधात ग्रामस्थांनी केलेल्या 10 तासांच्या रास्ता रोकोला मोठं यश. दुकानं 30 जूनपर्यंत राहणार बंद. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथं 27 वर्षांच्या शैक्षणिक अनुभवातून डॉक्टर संतोष बोबडे यांनी लिहिलेल्या विद्यार्थ्यांची वाटचाल या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न. सातारा जिल्ह्यात पश्चिम घाट परिसरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी. भात रोपांसाठी पुनरुज्जीवित ठरलेल्या प्रवासाच्या प्रतीक्षेत असणारा शेतकरी सुखावला. अहिल्यानगर इथं बेलवंडी पोलिसांची मोठी कारवाई. ट्रान्सफॉर्मर कंपनीत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद. 7 जणांना अटक. आणि रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुक्यात गुडेकर कौंड इथं शाळेत आदिवासी आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचं वितरण. हवामान. नैऋत्य मोसमी पाऊस उद्यापासून राज्यातल्या काही भागात सक्रिय होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मुंबईत काही ठिकाणी आज सकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. ठाणे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी सकाळी पाऊस झाला. गेल्या काही दिवसापासून वाढलेल्या उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि काही भागात मेघगर्जनेसह वादळी पाऊसही होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानं